असा एक मोठा घोटाळा उघड झालाय. लोकांनी या घोटाळ्यामध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलंय. एका राज्याचा मुख्यमंत्री आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा. तरी देखील ही बातमी बऱ्याचशा लोकांनी दाखवलीच नाही. नेमकं काय घडलंय? भाजपचा कोणता मुख्यमंत्री आहे? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. राजकारणामध्ये काही अशा बातम्या असतात ज्या समोर येताच देशभरामध्ये त्याच्या चर्चा सुरू होतात. पण कधीकधी त्या बातम्या लपवल्या जातात, त्यामुळे लोकांचं त्याकडे लक्षच जात नाही. कारण की एका दिवसामध्ये तीन तीन मोठ्या घटना घडल्यात आणि ही प्रत्येक घडामोड दुसऱ्यापेक्षा अधिक धक्कादायक वाटू शकते. इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या कुटुंबातील काही लोकांची मालमत्तेची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा डॉक्टर मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरेदी करण्याचा दावा करण्यात आलाय. आता अनेक लोकांना ही बातमी नॉर्मल वाटू शकते, पण याचं सत्य जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही धक्का बसेल. इंडियन एक्सप्रेसने खास करून उज्जैन परिसरामध्ये असलेल्या मालमत्तेचा त्यामध्ये उल्लेख केलाय. यानंतर विरोधकांनी मात्र भाजप सरकारला चांगलंच घेरलं. विरोधक म्हणू लागले, भाजपचेच मुख्यमंत्री एवढा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा करत असतील तर देशामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होत असेल. यावरती भाजपकडून उत्तर आलं, राजकीय दृष्ट्या हेतूने बदनाम करण्यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे का, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 2023 नंतर संबंधित कुटुंबाच्या नावावरती 137 प्लॉट खरेदी करण्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या प्लॉटचं एकूण क्षेत्रफळ 138 एकर असल्याचं सांगितलं जाते. भाजपचे डॉक्टर मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होण्या अगोदर त्यांच्याकडे जी जमीन होती ती या तुलनेमध्ये भरपूर कमी होती आणि आत्ताची आकडेवारी भरपूर प्रमाणामध्ये वाढली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे देखील छापलंय, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावावरती वेगवेगळे जमीन आहेत, वेगवेगळे प्लॉट आहेत. या बातमीनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विरोधकांनी डायरेक्ट आरोप केलाय, सत्तेचा गैरवापर करण्यात आलाय, अनेक लोकांच्या जमिनी हडपण्यात आल्यात. पण केंद्रात सरकार त्यांचं, राज्यामध्ये सरकार त्यांचं, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कोणीही बोलत नाही, असा विरोधकांनी दावा केलाय. या घटनेनंतर स्वतः भाजपचे मुख्यमंत्री मोहन यादव हे पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी वेगळीच माहिती सांगितली. मुख्यमंत्री मोहन यादव म्हणतात, त्यांच्या कुटुंबाचा अनेक वर्षापासून रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. जमीन खरेदी करणे किंवा विक्री करणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. प्लॉट खरेदी करणं किंवा विक्री करणं हा व्यवसाय अचानक चालू झालेला नाही. त्यांनी पत्रकारांना हे देखील सांगितलं, मी मुख्यमंत्री झालो म्हणून आमचा जो जुना व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा तो आम्ही बंद करू शकत नाही. पण याच ठिकाणी वातावरण आणखीन तापलं, कारण की विरोधकांचं म्हणणं होतं की प्रश्न हा फक्त व्यवसाय करण्याचा नाही आहे. मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच भागामध्ये विकासाचा वेग वाढला, त्यामुळे जमिनीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. प्रकरण नेमकं आहे काय याची चौकशी झाली पाहिजे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. विशेषतः उज्जैन परिसरामध्ये पायाभूत सुविधा, इतर विकास प्रकल्पामुळे मालमत्तेच्या किमती वाढल्या. विरोधक म्हणतात, मोहन यादव हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक जमिनी अवैधपणे खरेदी केल्यात आणि त्याची चौकशी कोणी करत नाही. त्याच्या विरोधात कोणी आवाज उठवला तर त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण यावरती भाजपच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. विरोधक हे राजकीय दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचं म्हणणं आहे की जमीन खरेदी केल्या म्हणून कोणताही गैरव्यवहार सिद्ध होत नाही. एखाद्या पेपरमध्ये छापलं म्हणून ते काही सिद्ध होत नाही. जर कोणाकडे पुरावे असतील तर ते पुरावे द्या. या आरोप प्रत्यारोपमुळे हा विषय आता राजकीय विषय राहिला नाही. विरोधकांनी आरोप केलेत, मुख्यमंत्री होण्या अगोदर त्या कुटुंबाची मालमत्ता कमी होती आणि जेव्हा मोहन यादव मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची एवढी प्रॉपर्टी कसं काय वाढली याची चौकशी व्हायला हवी. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय होतंय, संबंधित मुख्यमंत्र्याची जी प्रॉपर्टी आहे, जी मालमत्ता आहे, त्याच्याबद्दल तपास समोर येईल का? कारण की लोकांचं म्हणणं आहे, लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून देतो, त्यामुळं लोकप्रतिनिधींनी पारदर्शकता ठेवायला हवी. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर किती संपत्ती झाली, याचं स्पष्टीकरण लोकांना मिळायला हवं. आपल्याला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.